हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे. तिथे गेलेल्या माणसाचं काय होतं कळत नाही, बाहेर पडलेला माणूस नसतोच कोण. उद्धव ठाकरेंनी स्वतःला एकटं करून घेतलं आहे, पडत नाही आहेत. अनेक लोक मिलिंद नार्वेकरांना आज पौर्णिमेचा चंद्रच मातोश्रीवरचा समजतात, पण त्यांची अमावस्या कधीच झालेली आहे. आता सेनापती अनिल परब आहे. नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आणि महा MTV तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. आज मी आपल्या स्टुडिओमध्ये एक खतरनाकच माणूस आणलेला आहे. म्हणजे आपल्या पिढीची त्यांची ओळख कदाचित बिग बॉस सारख्या कार्यक्रमामुळे असेल कदाचित, पण ते सगळं म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीतलं हिमनगाचं टोक आहे. म्हणजे पत्रकारिता असेल, राजकारण असेल, साहित्य असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची चौफेर गाजलेली कारकीर्द आहे. राजकारणातल्या म्हणजे सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच दिग्गज नेत्यांचा जवळून सहवास त्यांना लाभलेला आहे. म्हणजे ऑक्टोपस हा एक प्राणी असतो की म्हणजे त्याचे हातपाय नेमके किती आहेत आणि कुठे कुठे पसरले त्याचा काही थांगपत्ता लागत नाही. तर असंच हे व्यक्तिमत्व आहे. मी त्यांचं स्वागत रामदास आठवले साहेबांच्या स्टाईलने करू इच्छितो. अनेक गोष्टी ज्यांनी केल्या फत्ते आपल्याकडे आलेले आहेत अनिल थत्ते. थत्ते सर, नमस्कार, स्वागत आहे. थँक्यू. म्हणजे आपली मुलाखत ही मी जसं म्हटलं होतं स्पेसिफिक विषयावरती, स्पेसिफिक मुद्द्यांवरती आहे, पण मीच थोडं त्याला फाटा देऊन एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. हे काय आहे, म्हणजे याचा काय विषय आहे नेमका? दरवेळेला वेगवेगळं असतं. आणि हो, अच्छा, तुम्ही अगदी माझ्या व्यक्तिगत एका आवडीच्या विषयावर केलं की स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी ज्या मी अनेक गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की माझा प्रत्येक अवयवाचा उपयोग माझ्या ब्रँडिंगसाठी झाला पाहिजे. तर मग कपाळाचा उपयोग तर व्हायलाच पाहिजे. तर त्यामुळे आत्तापर्यंत मला वाटतं एक 25,000 ते 30,000 प्रकारची कुंकू ज्याला म्हणतात आपण, हे डिझाईन्स ही मी केलेली आहेत आणि मी स्वतःच करतो ती. आणि रोज सकाळी साधारणतः काय प्रकारचे कपडे आहेत, काय आहेत ते बघून सगळं त्याचं एक डिझाईन तयार करतो. आणि त्याच्यापेक्षा रोज वेगळं, म्हणजे आता 25,000 डिझाईन असतील आणि माझ्याकडे 5,000 तर फोटो असतील या डिझाईनचे. कारण मी लगेच स्टुडिओमध्ये जातो आणि फोटो पण काढतो, कारण असं मिळणार नाही हो या प्रकारची डिझाईन. आणि ते माझ्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. लोक अनेक एकमेकाला म्हणताना कोण भेटलं होतं असं करतात, म्हणजे अनिल थत्ते भेटले होते, इतकं ते पॉप्युलर झालं. आता स्वतंत्र मुलाखतीचं अगदी वेगळा विषय आहे. थोडा आत्ता आपल्या मूळच्या विषयाकडे येतो. महाविकास आघाडीचं जे राज्यात सरकार सध्या गेली 1.5-2 वर्ष सत्तेत आहे, तर ते केव्हाही पडू शकतं किंवा 5 वर्ष व्यवस्थित चालू शकतं, असे वेगवेगळे मतप्रवाह आहे. तुमची माहिती काय सांगते? सध्याचं सरकारचं स्वरूप कसं आहे? कोणत्या घटकांमुळे किंवा व्यक्तींमुळे सरकार टिकू शकतं आणि कोणत्या घटक आणि व्यक्तींमुळे सरकार पडू शकतं? बरोबर आहे. कसं आहे ना की हल्ली शास्त्रज्ञांना एक नवा नाद असा लागलेला आहे की 2 वेगवेगळे प्राणी घ्यायचे आणि त्याच्या संकरातून एक प्रजाती निर्माण करायची. तर आपल्याकडे फार प्राचीन काळापासून घोडा आणि गाढव यांच्या संकरामधून खेचर निर्माण करायचा एक प्रयोग यशस्वी झालेला आहे. पण त्या खेचराचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे की खेचर हे पुनर्निर्मिती करू शकत नाही. म्हणजे खेचराला पुढे पिढी नाही. खेचर फक्त ओझ्याचं गाढव म्हणून, म्हणजे ओझ्याचं वाहण्याचंच काम करतं. मला असं वाटतं महाआघाडीचं सरकार हे अशा प्रकारच्या संकरातून फक्त ओझी वाहण्याकरता, आणि ती ओझी पण कोणाची वैयक्तिक ओझी, प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा यांची ओझी वाहणारं एक खेचर, ही त्या महाआघाडीची अवस्था आहे. आता पुढला तुझा प्रश्न आहे की आता हे खेचर किती दिवस खेचत राहील. तर त्याची गोष्ट अशी की त्या खेचरावर किती लोड टाकायचा, वाहता येते म्हणून टाकतच राहिले तर अति लोडून ते खाली बसू शकतं त्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी असतं की मुळामध्ये आंतरविरोध याच्यामध्ये खूप आहे यांचा आघाडीमध्ये. महाआघाडीचा प्रॉब्लेम हा नाही, म्हणजे मला कधीच त्याच्यावर माझा विश्वास नाही की भारतीय जनता पक्ष सरकार पाडूच शकणार नाही असं माझं ठाम मत आहे. हे सरकार स्वतःच पाडणार, आपसातच पाडणार. सर्वात प्रथम मला शक्यता अशी वाटते, माझे दिल्लीशी खूप येणं जाणं असतं आणि संबंध असतात, बोलतो लोकांशी, तर राहुल गांधीला कधीच हे महाआघाडी सरकार पसंत नाही पडलेलं, कधीच नाही. अनविलिंगली त्यांनी त्याला संमती दिली, ती पण अशा परिस्थितीत दिली. त्यातलं मोठं रहस्य असं आहे की पृथ्वीराज चव्हाण पण म्हणत होते की नकोच बनवूया. ते राष्ट्रवादीचे विरोधक आहेत आणि त्यांना ते असं एक निगेटिव्हिटी ठासून आहे त्यांच्यामध्ये की काही भलं नको व्हायला, कोणाचं काही हे नको, कोणाचा स्वार्थ साधता कामा नये, सगळे उपाशी तापाशीच राहिले पाहिजेत. याच्यातूनच ते राष्ट्रवादीला त्यांनीच संपवलं ना. राष्ट्रवादीचं सगळं खात्मा जो केला आधी, किंवा भुजबळ वगैरे आत गेले, ते सगळे त्यांचंच करतो होते. तर त्यांनी लावून धरलं होतं की हे सरकार नाही करायचं. पण बाळासाहेब थोरात आणि इतर ही जी मंडळी त्यांनी सांगितलं की आपला पक्ष फुटेल आणि ते तिकडे जातील. त्या दडपणापोटी सोनिया गांधींनी शेवटी सांगितलं की पक्ष फुटून काँग्रेसच नष्ट होण्यापेक्षा जा, म्हणून ह्या सरकारमध्ये ते आले. सुरुवातीला तर राहुल गांधी म्हणत होता बाहेरूनच पाठिंबा द्या,
पण ते पण त्यांनी सांगितलं की नाही, सगळ्यांना मंत्री व्हायचं आहे, त्यामुळे ते मंत्री झाल्याशिवाय नाही, त्यामुळे ते सरकार आलं. आता कसं आहे की जेव्हा तुम्ही अतिरिक्त महत्त्वाकांक्षा, इच्छा आणि याच्याच करता एखादी गोष्ट करता, ती स्वार्थाकरता असते. त्यामुळे स्वार्थ आणि हितसंबंध दुखावले तुमचे किंवा अपेक्षेपणे पूर्ण नाही झाले की तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन मग स्वतःच ते सरकार मोडायच्या भूमिकेत जाता. मला असं वाटतं की स्कायलॅब नावाची एक ना फार प्राचीन काळी एक अशी अंतराळ प्रयोगशाळा कोसळली. ती कशी ना तुकडे तुकडे, आम्ही त्यावेळेस तरुण होतो, ते तुकडे तुकडे होऊन कोसळली. मला स्वतःला असं वाटतं की कधीतरी काँग्रेसमध्ये एक अशा प्रकारचं हे निर्माण होईल, टर्मॉईल, की राहुल गांधी म्हणेल ते सोडून दे सरकार, नको आपल्याला बदनामी, आपल्याला बदनामच नको. पहिल्यांदा काँग्रेस ज्यावेळेला असं म्हणेल त्यावेळेला पहिली गोष्ट असेल की काँग्रेस फुटेल. काँग्रेसचे काही लोक म्हणतील की नाही, आम्हाला सत्ता पाहिजे, आम्हाला याच्यामध्ये राहायचं आहे, आणि पुरेसं म्हणजे पक्षांतराला आवश्यक तेवढं बळ घेऊन काँग्रेसमधला एक तुकडा भारतीय जनता पक्षाकडे जायला सरळ तयार होईल. आजही त्यांचं चांगलं गुडगुड असतं त्यांच्याशी. शिवसेनेत ती पण शक्यता आहे. एकदा उद्धव ठाकरेंची सत्ता जाते म्हटल्यानंतर मग उद्धव ठाकरेंबरोबर राहायचं कशाला? आत्ता जे राहिले ते सत्ता त्यांच्याकडे म्हणून आहेत, नाही तर काही मनापासून नाही आहेत. खूपच त्याच्यामध्ये त्यांच्या आंतरविरोध खूप आहेत. तर त्यामुळे शक्यता अशी की मग तिकडे पण तुकडा पडेल, तिकडे पण तुकडे पडेल. इकडे राष्ट्रवादीमध्ये अजितदादा तुकडा पाडू शकतात. मग हे सगळे तुकडे मिळून शक्यता अशी की जोडतोडमधून एक काहीतरी तयार होईल. गोधडी चांगली, गोधडी पण सर चांगली असते, कधी कधी फार पॉप्युलर आहे, गोधड्या पण विकणारे लोक आहेत. तर तशी एक गोधडी तयार होईल. मग ती गोधडी पाहून कदाचित भाजप सत्तेचा नावाडाव मांडू शकेल. पण माझ्या कल्पनेनुसार जोपर्यंत करोना आहे ना, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला पण इंटरेस्ट असणार नाही. खरं म्हणजे कोणालाच असू नये. हे जे काय त्यांचं चाललं आहे ना, ते जनतेच्या हिताचं नाही, जनतेचं वाटोळं करतायत, उद्ध्वस्त करतायत सगळं. पण आता दुसरा कुणी जरी आला ना तरी फार परिस्थितीत फरक पडणार नाही. पण आता गेल्या वर्ष दीड वर्षात संजय राठोड, अनिल देशमुख जे गृहमंत्री, अशा वरिष्ठ मंत्र्यांचे राजीनामे झाले. आता त्यात अनैतिक संबंध आणि राजकारण, आता त्याच्यात नैतिक किती, अनैतिक किती, काय चूक काय बरोबर, हा वेगळा विषय. पण त्याचा राजकारणावरती इम्पॅक्ट पडला. धनंजय मुंडेंचा विषय झाला, संजय राठोडांचं जे काही झालं, त्यात पुन्हा वाझे आणि परमवीर सिंग यांच्या प्रकरणाने राजकारण, गुन्हेगारी आणि पोलीस यांचं नेटवर्क, त्याच्यावरती तो विषय चर्चेत आला. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही 40 वर्ष राजकारण जवळून बघताय आणि पडद्यामागचं राजकारण सुद्धा अधिक जवळून बघताय. ह्या गोष्टींचा सरकारवरती कितपत परिणाम होईल? कसं आहे ना की म्हणजे हा मला थोडा तुम्हाला अपेक्षाभंगाचा धक्का द्यावा लागतो. याचं कारण असं की मंत्री पैसे खातात म्हणून कोणाची तक्रार नसते. मंत्री पैसे खाऊन काम करत नाहीत ही तक्रार असते. आणि आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की मंत्री पैसे घेऊनही काम करत नाहीत. म्हणजे पैसे घेतात, दाबून ठेवतात आणि काम करत नाही. ह्याही तक्रार करणारे उद्योगपती खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि हा मोठा एक नवा फिनॉमिना आहे. पण हा बरोबर टिपिकल काय म्हणतात ना, एक तो आता त्याला असं म्हणणं बरोबर नाही, परंतु एक अशी एक मेंटॅलिटी आहे पॉलिटिशियन्समध्ये की पैसे घ्यायचे पण काम करायचं नाही. तर आणि मग काय आम्हाला कोण विचारणार आहे या पद्धतीने. तर पैसे खाण्याबद्दल फार आक्षेप आहे असं नाही. आणि आपल्या समाजामध्ये अंतुल्याने मला फार एक वसुली सरकार अशी संभावना नाही. कसं आहे की लोकांचं म्हणणं असं आहे तुम्ही खायचे ते खाताच. कसं आहे की आता फॅक्ट आहे प्लेन फॅक्ट आहे की नगरसेवकापासून आमदार, खासदार, मंत्री, नामदार, त्याचे नातेवाईक, त्याचे सगळे निकटवर्तीय कार्यकर्ते, हे सगळेजण तिकडे काय म्हणतात शिवभोजनालाच बसलेले आहेत. सिरियसली प्रत्येकाच्या थाळी फक्त प्रत्येकाची, कोणाची सोन्याची, चांदीची, प्रत्येक त्या नगरसेवकाची असेल तर ती बिचारी पत्रावळ पण असेल, पण सगळ्यांच्या याच्यावर वाढलं जात आहे शिवभोजन आणि ते खाऊनच त्यांचं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये तो प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही खाताय ते खा, पण ज्यांच्या ताटातलं ओढून तुम्ही खाताय त्यांना उपाशी नका ठेवू. आज गमत अशी की मला तर काय कळतच नाही की महाराष्ट्रामध्ये करोना बेफाट झाला आहे, बेसुमार झाला आहे आणि त्याने म्हणे यशस्वी मंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ज्याच्या अब्रूची रोज लखतर सकाळी टी व्हीवर ब्रेकिंग न्यूजमध्ये निघतात, तो यशस्वी मंत्री कसा असू शकतो? तेच तुम्ही आता मुंबई पोलिसांचा तुम्ही परमवीरचा उल्लेख केला की मुंबई पोलीस, पण खरी गोष्ट आहे की गेली कित्येक वर्षांपासून आपण बघतो आहोत की प्रत्येक टप्प्यावर एक लक्षात ठेवा. मी एकदा एका ट्रॅफिक हवालदाराला विचारलं की मी म्हटलं तुम्ही सारखं बंगासपासून बघतोय तुमचं काय चाललं आहे ते, प्रत्येकाकडून तुम्ही पैसे घेतात. तो म्हणाला साहेब पैसे घेतो आहे खरं आहे, पण लक्षात ठेवा हे आहे ना, आता मी समजा जर 100 रुपये घेते ना, मी तुम्हाला हिशोबच सांगतो, मी 100 रुपये घेतले त्यातले मी 75 रुपये आपल्या साहेबाला देतो आमच्या.
मग तो त्याच्या साहेबाला त्यातले 25 देतो. तो म्हणाला आमच्या ट्रान्सपोर्ट किंवा ट्रॅफिकचा जो सगळ्यात वरचा अधिकारी आहे ना त्याच्यापर्यंत मी घेतलेला 100तला पण हिस्सा जातो. आणि आम्हाला ते ठरवून दिलेलं असतं प्रत्येक पोलीस स्टेशननी प्रत्येक चौकीनी किती गोळा करायचे. त्यामुळे हे पोलिसांनी 100 कोटी गोळा करणं वगैरे कसं आहे आपण सगळ्याकडे आहोत ना. आपल्या हॉटेलवाले पण मित्र आहेत, हॉटेलवाले मित्र आहेत, ते पण सांगतात ना किती काय किती द्यावे लागतात. आज 1,00,000-2 लाख रुपये द्यावेच लागतात. अहो लॉकडाऊन लावणं काढणं याच्यासाठी महसूलवाले काय धमाल करतायत. ते तो एक मोठाच विषय आहे. सगळ्यात मोठं स्कॅम आता आहे की तुम्हाला लॉकडाऊनच्या निमित्ताने जर 10 रुपये वसूल झाले ना, 1 कोटी रुपये मास्कचे वसूल झाले ना, तुम्ही गृहीत धरा 50 कोटी गोळा केले त्यांनी. याचं कारण माणसाची प्रवृत्ती असते की बाबा 50 रुपये तुला देण्यापेक्षा हे घे 10 रुपये, म्हणजे ऑफिशियली पावती नको पडू 10 रुपये. आमाप करप्शन. जेवढं करप्शन या 1 वर्षात करोना काळाच्या झालं ना तेवढं गेल्या कदाचित 10 वर्षात झालं नसेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सवलत द्यायची की नाही, तुम्हाला हे करायचं नाही, कारवाई. आता लग्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा गमत अशी आहे की लग्नावर खर्च किती करतात. हे ज्या लोकांचं येतं ना पेपरला बातमी, त्या लोक करोड रुपये खर्च करतात लग्नावर. त्याला 50,000 काय आहे. तो 50,000 देऊन माझ्या मित्राच्या लग्नामध्ये 50,000ची पावती फाडली, टी व्हीवर बातमी केली आणि जेवणावळीला तेच पोलीस तिथे बसले. हे त्याच्यामध्ये काही फार नाही. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट असे की परमवीर सिंगनी 100 कोटी वाझेंना हे केलं, म्हणजे वाझेने आरोप केला. पण आता मी वाझेला पण ओळखतो ना, तो ठाण्यात आहे. आता तो आतमध्ये म्हणून बोलतो असं नाही, पण मला माहिती आहे की ही वॉज नोन फॉर हिज एक्स्टॉर्शन आणि हे. आणि त्यांनीच सांगितलेलं आहे, मी तर तुम्हाला सांगतो त्यांनीच सांगितलेलं आहे की या कुठल्या तरी टोळीकडून गँगकडून सुपारी घेऊन त्या गँगचा माणूस मारायचा, त्या गँगची सुपारी घेऊन या गँगचा माणूस मारायचा. कसं मारतात ते पण त्यांनी सांगितलेलं आहे की ते त्याला गाडी सोडतात आणि सांगतात की चल तुला सोडला जा पळ. त्याला माहिती असतं की हा गोळी घालणार, मग तो पळायला लागला की त्याला गोळी घालतात. हे असले इन्काउंटर असतात त्यांचे. यांची 56, 50, 100 वगैरे त्यातली 1-2च इन्काउंटर खरी, बाकी सगळी सुपाऱ्याच असतातच. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. आणि कसं आहे माहिती आहे की कुणी कुणाकडून पैसे घेतले. आता कसं आहे परत ते मी समजा म्हटलं की यांनी याच्याकडून घेतले तर तुम्ही म्हणणार की आता हॉटेल आणि यांनी बोलायला सुरुवात केली बघा. काय बोलायला सुरुवात की हो आमच्याकडून घेतले, लाख घेतले, 2 लाख. ती कुजबूज वाढायला लागली. आता गमत अशी की ती कुजबूज शांत होणार 2 दिवसात. का? याचं कारण शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण पेटलेलं असताना, महाराष्ट्रामध्ये करोना पिसाळलेला असताना, महाराष्ट्रात बेडवर लोक मरत असताना, ऑक्सिजन मिळत नसताना, केऑस झालेला असताना, या 5-6 प्रश्नांवर कुठलंही पत्रक नाही, कुठलंही ट्विटर नाही, कुठलीही प्रतिक्रिया नाही. आणि त्यांनी प्रतिक्रिया काय दिली तर हॉटेल आणि रेस्टॉरंटवाल्यांच्यासाठी कशा प्रकारे मदत करता येईल. म्हणजे एरवी उद्धव ठाकरेंशी बोलणं नाही त्यांचं, अशी त्यांची तक्रार. मग उद्धव ठाकरेंना 1 महिन्यानी पत्र जे काय लिहिलं पत्र जाहीरपणाने, परत ते प्रेसला का दिलं. तुम्ही फोन करून सांगू शकत नव्हते का. पण तुम्हाला उद्धव ठाकरेंना खुश करायचंच नव्हतं ना, तुम्हाला हॉटेल मालकांना खुश करायचो. त्रस्त संबंधात शांत राहा, जास्त बोलू नको. तू ते परमवीर सिंह हे ते जास्त जो उकरत राहिला, तुझं ते बोलत राहिला, तर ते पैसे कुठून कसे फिरत गेले याचे जर सगळे त्या गंगा जमुनांचे उपप्रवाह सगळे तपासायला झाले तर माझी माणसं अडचणीत येतील. आणि मुख्य म्हणजे अनिल देशमुख आतमध्ये आहे, त्याच्याविरुद्ध सगळ्यात मोठे पुरावे हॉटेल मालक देऊ शकतात. की हा जे म्हणाला की 1.25 कोटी 50 लाख गोळा करायचे ते कसे 1-2 लाख. तर असे जर 10 हॉटेलवाले निघाले आणि म्हणाले की हो आम्ही दिले किंवा आम्ही मागितले तर झाला ना, संपला ना अनिल देशमुख हा विषय. तर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आज एवढे महाराष्ट्र पेटलेला असताना इकडे हॉटेल आणि बारवाल्यांची शेकोटी लावून ती विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. चुकीचं आहे की नाही. मी निषेधार्ह नाही म्हणणार, पण आक्षेपार्ह तर नक्कीच म्हणेन. मग असं का केलं. मी माझं डोकं नेहमी तिरकत चालतं, सरळ चालतच नाही. मी विचार करतो की मला साहेबांकडून काय अपेक्षा आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्या साहेबांकडून काय अपेक्षा आहे. त्यांनी असं तळमळून बोलावं की हे काय चाललं आहे, ऑक्सिजन नाही मिळत, हे काय माणसं मरत आहेत, हे काय बेड मिळत नाहीत. अरे मराठा आरक्षण जाणता राजा कुणाचा, मराठा समाजाचा. म्हणून मराठा समाजाने शिरोधार्य मानलेली व्यक्ती, त्यांनी मराठा समाजामध्ये एवढा असंतोष आहे. आज मराठा पोरं जे आहेत ती अरे मुंडन सोडा, उद्या ती आत्मदहन करणार आहेत. केलेच आहेत त्यांनी यापूर्वी. 50-60 आज आत्महत्या केलेत लोकांनी, आत्महत्या केल्या, हुतात्मा झाले. इतका तो मराठा प्रश्न तीव्र आहे. 10-20 लाख लोक बाहेर आले, आजही येतील. करोनामुळे नाही आले तरी कधी येतील. तो प्रश्न नाही मी घ्यायचा, त्याच्यावर नाही बोलायचं. मला तर इतकं वाईट वाटलं खरंच. माझं त्या कुटुंबाबद्दल एक मनामध्ये खूप आदराची भावना आजही आहे. हे मी जरी बोलत असतो ना, हे दुःखाने बोलतोय, हे मी काही टीका म्हणून नाही बोलत आहे.
सुप्रियाताईंनी शरद पवार साहेबांची गाडीमध्ये मुलाखत घेतली. माझी मुलगी अमेरिकेत आहे, ते तिथून मला विचारते, बाबा करोनाचं कसं आहे भारतामध्ये, किती सिरियस आहे, खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मरतात का. म्हणजे तिला तिथे बसून इथली काळजी आहे. आणि ती मला कधी आम्ही वैयक्तिक बोलतच नाही, समाजात काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे, तिला याच्यात पण इंटरेस्ट आहे. ती म्हणाली ते मराठा आरक्षण रद्द झालं तर तुमचे बरेच मराठा मित्र त्याच्यामध्ये होते, ते खूप चवताळले असतील ना. गाडीमध्ये बसून कामगार चळवळीच्या काळामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही जात होता, मग ते कशा त्या, अरे हे काय नॉस्टेल्जियामध्ये जाऊन चर्चा करायची वेळ आहे का. मुलीने असं विचारलं पाहिजे की बाबा आणायचं आपण बाहेर पडलो, मला सांगा ना तुमचं मनोगत की या मराठा समाजासाठी काय होणार आहे, हो काहीतरी होणार आहे का नाही, की हे असंच राहणार आहे. त्याच्याबद्दल काहीच नाही विचारत ती, आणि ती आठवणीत रमते. नाही, सुप्रिया पण संवेदनाशील आहे, तर तिची संवेदनाशीलता आमच्यापर्यंत पोचली पाहिजे. साहेब तर संवेदनाशील आहेतच आहेत. मग आम्ही काय अर्थ घ्यायचा की आमच्याकडे लक्ष नाही का तुमचं, आमच्या मराठा मुलांकडे लक्ष नाही का, कुणाकडे लक्ष नाही. मग कुणीतरी जेव्हा म्हणतं की नाही हा प्रश्न मुळात सोडवायचा का नाही याच्याबद्दलच शंका आहे, मग आम्ही अस्वस्थ होतो. मग आमचं जे प्रेम आहे, आमची श्रद्धा आहे, मी या भाषेत बोलतो. मी साहेबांबरोबर, शरद पवार साहेबांबरोबर काम केलं ना, त्यावेळेला मी जीवनात असं नेहमी म्हणायचो की माणूस जर असा, आणि त्यावेळेला ते सांगायचे की फार महत्त्वाचं वाक्य आहे. कधीची गोष्ट आहे ते मी त्यांच्याबरोबर 1975 ते 78 साली ते मुख्यमंत्री झाले. हां, 75-78ला मुख्यमंत्री आणि ऑफिशियल सगळे इसर मी त्यांच्याबरोबर 3 वर्ष मी रामकृष्ण मोरे होतो. तर त्यावेळेला ते असं सांगायचे की मी राजकारणाकडे करिअर म्हणून बघतो, मी राजकारणाकडे राजकारण म्हणून बघत नाही, करिअर म्हणून बघतो. आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं हे माझ्या करिअरचं ध्येय ठेवूनच मी काम करतो. प्रत्येक काम करताना माझ्या मनामध्ये तो विषय असतो. आज त्यानंतर आम्ही असं समजत होतो की पंतप्रधानपद हे त्यांच्यासाठी दुसरं टार्गेट आहे. आज पंतप्रधानपदाचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर आमच्या स्वप्नांची पायदळी तुडवून तुम्ही नाही करू शकत. ते आम्ही दुःखी आणि तुम्ही सुखी असं नाही होऊ शकणार, असं नाही होऊ शकणार. तर त्यामुळे मला फार वाईट वाटतं की ते एक तर हॉटेलवाल्यांची बाजू घेतली महाराष्ट्राला. मला नाही वाटत कोणाला पटलं असेल. सामान्य मी आज सकाळपासून बोललो तर बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राचे ह्या 5 विषयांऐवजी हॉटेल आणि बार मालकांचा विषय म्हणजे वणवा लागलेला असताना खरंच मी म्हणतं तसं शेकोटी विजवा, हो शेकोटी विजवा, असं झालं ना. ते नॉट फेअर. आणि साहेबांकडून अपेक्षा नाही. तो महाराष्ट्राचा म्हणजे सचिन जसा क्रिकेटचा गॉड आहे तसा खरोखरच राष्ट्रवादीवाल्यांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या किती तरुण पोरांसाठी आजही ते गॉड आहेत. गॉडफादर तर आहेतच आहेत, त्यांच्याकडून नाही अपेक्षा. सत्य सर, तुम्ही आता 2-3 मुद्द्यांचा उल्लेख केला. आता राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी किंवा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. तर ठाकरे परिवाराची ऑपरेटिंग सिस्टीम ही म्हणजे आजच नाही, आधीपासून तो एक कुतूहलाचा, उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. तुम्ही बाळासाहेबांपासूनची शिवसेना आणि बघितलेली आहे. बाळासाहेबांचा तो जो रिमोट कंट्रोल असायचा तो आज कोणाच्या हाती आहे? उद्धव ठाकरेंच्या हाती आहे का? उद्धव ठाकरे हे सत्ता केंद्र कितपत शक्तिशाली आहे किंवा सक्षम आहे? आणि समजा नसेल तर पडद्यामागचे सूत्रधार आत्ता कोण आहेत जे ऑपरेट करतात? एक महत्त्वाची गोष्ट मला असलेल्या ऑथेंटिक माहितीच्या आधारे मी असं सांगू शकतो की कसं आहे की रिमोट कंट्रोल हा दुसऱ्यावर असतो. म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्यावर बाळासाहेबांचा रिमोट असू शकतो, पण बाळासाहेबांचं जर मुख्यमंत्री असते तर रिमोट हा विषयच राहिला नसता. त्यांच्या स्वतःच्या मनावर कंट्रोल आहे की नाही हा विषय आला असता. आज उद्धवच स्वतः मुख्यमंत्री आहेत ना, पण त्यांच्यावर आणखीन कोण रिमोट कंट्रोल ठेवणार? हां, त्यांच्यावर प्रभाव टाकला जाऊ शकतो. रिमोट कंट्रोल म्हणजे टोटली कोणता चॅनल दिसायचा, कोणता चॅनल बघायचा, ऑन ऑफ सगळं रिमोटच्या हातात असतं. ते बाळासाहेबांच्या हातात होतं. म्हणजे मनोहर जोशी असे ऑफ दी रेकॉर्ड म्हणलं तर माझे मित्र होते, मी त्यांचं सगळं मीडिया वगैरेचं काम बघत असतो. तर ते काय करायचे की बाळासाहेब तिकडून एखाद्याला सांगायचे जा मनोहर जोशी सही करतील. मग तो विचार उड्या मारत यायचा की आता बाळासाहेबांनी म्हटलं आहे सही करणार म्हणजे करणार. पण मनोहर जोशींकडे गेले की मनोहर जोशी म्हणायचे की ठीक आहे, मातोश्रींनी तुम्हाला सांगितलं माझ्याकडून सही घ्या, पण हे विसरू नका की मी पिताश्री आहे. सिरियसली आय स्वेअर ते असं सांगायचे ओपनली. कारण ते जर मोकळेपणाने बोलतं तेही मोकळेपणाचे. ते म्हणाले तिकडे वरती 21 मोदक दिलेत पण इथे उंदराला पण गुळखोबरं द्यावं लागतं, असं बोललेलं मी ऐकलेलं स्वतः. काय बोलले? हे बोलले. आणि गंमत अशी झाली की ते पिताश्री मग अडवायचे ते. आणि बाळासाहेबांना असं वाटायचं एकदा सांगितलं की काम झालं, पण तो रिमोट कंट्रोल जो आहे तो सुद्धा चालू द्यायचा की नाही हे TV ठरवायचं आहे. हे त्यावेळेला पण मी बघितलेलं आहे
टी व्हीने ठरवायचं की हा रिमोट कंट्रोल कुठपर्यंत मानायचा. आता गंमत कशी आहे की आता एक कोटरी असा शब्द दिल्लीत वापरतो आपण दिल्लीत कधी गेलो ना तर एक प्रत्येक मिनिस्टरची कोटरी असते. कोटरी म्हणजे एक निकटवर्तीय वळतो. आत्ता उद्धवजींचं कसं आहे की त्यांच्यावर रिमोट कंट्रोल नाही कोणाचा. कोणी त्यांना अमुक करा तमुक करा. म्हणजे बाळासाहेब कसं म्हणायचं, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, हा रिमोट कंट्रोल. असल्या रफ पद्धतीने कुणी काही आता हे करत नाही. आता कसं आहे ना, प्रभाव टाकतात. आणि हा प्रभाव कसा टाकतात ना, एक नवा प्रकार शिवसेनेच्या कोटरीमध्ये निर्माण झालेला आहे. तो म्हणजे स्नेहसंबंधातून हितसंबंध सांभाळणं. कसं म्हणजे असं की तुमच्याशी जवळीक साधायची, तुमच्याशी मैत्री करायची, तुमच्या विश्वासात जायचं आणि मग त्या विश्वासाचा उपयोग करून हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, त्याचं एक काही काम माझ्याकडे आहे, याचं काही एक काम माझ्याकडे आहे, तो मला सांगतानाच सांगतो. बरं, हल्ली काय सगळं सोपं झालं आहे. हल्ली कुणी तुम्हाला पैसे देतो असं बोलतच नाही, लक्षात ठेवा. तो असं म्हणतो पार्टी करता पैसे द्यायची माझी तयारी आहे. म्हणजे कसं ना, पाप लागत नाही हो कोणाला. हा पार्टीसाठी जो शब्द आहे ना, तो मोठा सुखद असतो. सगळ्यांची सोय आहे त्याच्यामध्ये. साहेब पैसे खातच नाहीत, हा पार्टीला लागतात तेवढे, फक्त ते परस्पर जमा होतात असं म्हटलं म्हणजे तेही सुखी. तर असे जे लोक आहेत ते मग तिथे काहीतरी हे करायला लागतात. आता परत त्याच्यामध्ये पण कसं होतं माहिती आहे की ते प्रभावी वर्तुळ आहे ना, त्याच्यामध्ये पण कसं ना, ते चंद्र उगवतो, मग त्याच्या कला असतात, मग त्याची कधी अमावस्या असते, त्याची कधी पौर्णिमा असते. तर आता सध्याची स्थितीमध्ये असं आहे की बऱ्याच लोकांना अजून माहीत नसेल, पण अनेक लोक मिलिंद नार्वेकरांना आज पौर्णिमेचा चंद्रच मातोश्रीवरचा समजतात, पण त्यांची अमावस्या कधीच झालेली आहे. आता मिलिंद नार्वेकर पूर्वीसारखे प्रभावी राहिलेले नाहीत. आता मुलं म्हणजे शंकराचा एक नंदी असतो बघा, की त्याच्या शेपटीला हात लावून, शिंगाला हात लावून, मग त्याच्यातून बघून वगैरे आपण जातो. आणि कासव असतं बाजूला, की चुकून पाय पण पडतो त्याच्यावर, ते आहे पण लक्षात येत नाही. पण ते ज्यावेळेला माणूस नंदी असतो त्यावेळेस सगळे त्याच्या ढुंगणाला, शिंगाला हात लावून जात असतात. मिलिंद नार्वेकर हा पूर्वी नंदीच्या भूमिकेत होता, आता सध्या तो कासवाच्या भूमिकेत आहे. तिथे बाजूला आहे. आता त्याची पूर्वीसारखी जी पॉवर होती ती राहिली नाही. म्हणजे तो OSD झाला, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. आणि ती स्पेशल ड्युटी म्हणजे वॉचमनची ड्युटी झाली हो. जो माणूस मिलिटरीचा सेनापती होता त्याला वॉचमनची ड्युटी केल्या गेली की घर बरोबर आहे ना, कोण चोरबीर येत नाही ना, एवढं बघ, असं करून टाकलं त्याचं. मग आता सेनापती कोण आहे? आता सेनापती अनिल परब आहे. बरं. तो पण सेनापती म्हणजे कसं आहे माहिती आहे की अनिल परबांचं एक स्वतःचं असं नेटवर्क ते महापालिकेत असल्यापासून आहे. महापालिकेत असल्यापासून आहे. कसं आहे ना की प्रत्येक मोठ्या माणसाला एक असा विश्वासू माणूस लागतो की जो त्याचे सगळे व्यवहार बघेल. आणि ते काम अनिल परब प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे आता अनिल परब हा राईट हँड आहे उद्धवजींचा. बरं, अनिल परबांचं वैशिष्ट्य आहे की ते ॲडव्होकेट वगैरे आहेत, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे वगैरे वगैरे आहे, तरी पॉलिटिकल ज्याला डेप्थ, मॅच्युरिटी आणि एक प्रकारचं एक वलय पाहिजे, पॉलिटिकल वेटेज, ते त्यांच्याकडे नाही. ते काय शिवसैनिक आहेत. शिवसैनिक असे आहेत की सांगितलं की जाऊन याला उडवतो, उडवणार. ही एक वेगळी जात आहे. आणि मनोहर जोशी कसे होते की ते विचारी होते, त्यांना एक परिपक्वता होती, ते सल्ला देऊ शकते, ते चांगले सल्लागार होते. आत्ता उद्धवजींचा प्रॉब्लेम असा आहे की ते स्वतःचा काय सल्ला घेतात ते सोडून त्यांना सल्ला नाही, सल्ला देऊन गार करणारेच लोक आजूबाजूला झालेत सगळे. त्यांचा सल्ला ऐकून तरी सगळे गोंधळ होतात असं अनेकदा मला वाटतं की यांचे सल्ले नाही ऐकले तर बरं. मग आता काय केलं आहे अनिल परबांनी, एक 4-5 लोकांचं स्वतःचंच एक हे तयार केलेलं आहे की मी मध्ये जसं म्हटलं एकदा की शिवसेनेचे मंत्री हा एक वेगळा विषय आहे. इतर पक्षाच्या मंत्र्यांच्यामध्ये उद्धवजींचं सगळ्यात मोठं कौतुक, ज्याच्यामुळे हे सरकार आत्तापर्यंत टिकलं आहे आणि फारसं अडचण नाही, याचं कारण असं आहे की त्याने असा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे की माझ्या शिवसेनेकडे जी खाती नाहीत त्यात कोण खातीपिती करतो त्याच्यात मी लक्ष घालणार नाही, त्याच्याबद्दल बोलणार नाही. आत्तापर्यंत कसं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी होतं तरी पृथ्वीराज राष्ट्रवादीवाल्याला आक्षेप घ्यायचे की हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. उद्धवजींनी अशी पॉलिसी ठेवली, आचारसंहिता आहे. ते कसं आहे की तुमच्या दुराचारसंहितेकडे मी आचारसंहितेनुसार दुर्लक्ष करीन, तुम्हाला काय हवं ते करा, दुराचार माझ्यापर्यंत जोपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत मी काय तुम्हाला आक्षेप घेणार नाही. पण शिवसेना मंत्र्यांवर त्यांचा नजर असते. म्हणजे जसं एक चर्चा आहे लोकांमध्ये, तसं काही पर्सनल असं म्हणतात काही डिटेक्टिव्ह एजन्सीज आहेत की ज्या शिवसेनेच्या नेत्यांवर काम करतात, दोन्ही करतात. त्यांना एक अशी भीती वाटते की हा कुठेतरी फुटेल, हा काहीतरी वेगळी कारस्थानं करेल, हे करेल, म्हणून पण डिटेक्टिव्ह एजन्सीचे लोक लक्ष ठेवतात. आणि एकूण फाईलमध्ये काय हालचाली होतात, कुठल्या फाईली कुठे जातात, त्याच्यामध्ये काय त्या फाईलच्या मध्ये काय कुठे वेगळे कागद नाहीत ना वगैरे वगैरे, याची पण तपासणी करणारे आणि जाब विचारणारे
असे पण एक एजन्सी, हे पहिल्यांदा होतं ना महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर. पूर्वी कसं होतं की कार्यकर्ते ब्रीफ करायचे, किंवा या आधीच्या काळामध्ये असं होतं की सरकारी अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक होता. तर सरकारी अधिकारी जे होते आय एस पासून तर ते गॅझेटेडपर्यंत, ते आपल्या साहेबांनी काही गडबड केली, समजा शिवसेनेच्या मंत्र्यांनी असं नाही तर भाजपच्या मंत्र्यांनी, तर बरोबर साहेबांकडे रिपोर्ट जायचा की बघ थोडी इथे गडबड झालेली आहे वगैरे. मग ते त्यांना बरोबर कळायचं. मग ते त्यांचा स्वभाव होता की ते रोखठोक जाब विचारायचे, बा असं कळलं खरं का त्या ह्याच्यामध्ये. आता तसं फारसं नाही आहे. आणि दुसरं एक प्रॉब्लेम असा झालेला आहे उद्धवजींचा, ते ना सरकार नाही हो चालवत. माझे मित्र आहेत ते चांगले, अहो यू विल नॉट बिलीव्ह, मी आणि ते तासनतास दिवसचे दिवस, आम्ही त्या चौरंग म्हणून त्यांची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती, लहान होते ते वयाने, म्हणजे माझ्या तोंडून अहो उद्धवजी वगैरे वगैरे असं यायला थोडं अवघड होतं, इतके आम्ही जवळ होतो, राज काय ते काय. तर ते ना सरकार नाही चालवत. एक विधान करतो मी, तुम्ही तपासून पहा, मी म्हणतो म्हणून नाही, ते पक्ष चालवतात. अजूनही ते सरकारी अधिकाऱ्यांना शिवसैनिक समजतात. अरे सरकारी अधिकारी आहे तो, तुझा शिवसैनिक नाही ना बेटा, तो तसं नाही ना ऐकणार. इथे आदेश संदेश उपदेश नाही चालत, तिथे GR लागतो, तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, तुम्हाला कागदावर लिहून पाठवावं लागतं. फोन केला तर शिवसैनिक जो आहे तो प्रामाणिकपणे काम करतो. तुम्ही पक्ष चालवल्यासारखं सरकार चालवता. आणि अत्यंत मोठं तुम्हाला विधान करतो की जे महत्त्वाचं आहे, शरद पवार साहेबांनी कुणाला, संजय राऊतना, तोही माझा मित्र आहे, संजय राऊतना असं सांगितलं की उद्धव अजूनही सरकार पक्ष समजून चालवतो. आणि सगळ्यांचं म्हणणं आहे, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आज उद्धवजींवर पूर्वी कसं आहे की काही संपादकांशी सल्लामसलत असायची सगळ्यांची, जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यांचं एक वैचारिक पण कोणी कॉन्ट्रीब्यूट करणारे लोक, सल्ला देणारे तज्ज्ञ असे असायचे ना, सगळ्यांचे होते. आपण आता मी तर 10-15 मुख्यमंत्र्यांचं जवळून बघितलं, प्रत्येकाचं एक स्वतःचं वर्तुळ असायचं सल्लागारांचं. यांच्याकडे कोण सल्लागार आहे? यांचे सल्लागार आदित्य आहेत का? यांचे सल्ला अनिल परब आहे का? वरुण सरदेसाई आहे का? येणार होतो की आता हे झालं सरकारचं, पण पक्ष म्हणून सुद्धा जी काही यंत्रणा आहे, आता पक्षातच मुळात ठाकरे परिवार त्याच्यात सक्रिय आहे. तर आदित्य ठाकरेंच्या अवतीभोवती असणारी गँग जो विरोधकांकडून आरोप केला जातो, वरुण सरदेसाई असतील, तर ह्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीकेची झोड उठत असते. तर ह्यांची सिस्टीम नेमकी कशी आहे आता सद्यस्थिती? कसं आहे ना की आदित्य सरळ चांगला मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल जे काय प्रवाद वगैरे आहेत ना ते मी मानायला तयार नाही. मी त्याच्या अगदी मित्रांचे अगदी क्लोज मित्र जे आहेत ना त्यांच्याकडून पण त्याचं एक या जनरेशन नेक्स्टचा कुठलाही तरुण ज्या प्रकारचा एक जीवन जगतो, थोडं स्टायलिश, थोडं फिल्मी, थोडं पार्ट्या अमुक तमुक वगैरे वगैरे त्या स्टाईल, तर त्या स्टाईलच्या जीवनात तो मनापासून म्हणजे त्यांनी ते जो नाईट लाईफचा जो आग्रह धरला ना, तर त्यावेळेला मी म्हटलं की याचं लाईफ दिवसा नसतंच, याचं नाईट लाईफच असतं कायम याचं. कारण ती या पिढीचा तो हे आहे, डिस्कोपासून ते सगळं ते लाईटिंग वगैरे ते आहे ना त्याच्यामध्ये, तर तो त्याच्यात मनापासून रमणार आहे. पण त्याचं एक आहे की त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही आदित्यमध्ये, म्हणजे तो कोणाचं वाईट करण्याचं मनात कधी आणणार नाही, कोणाचं सूड घेणार नाही. उद्धवजींबाबत असं नाही म्हणता येणार. उद्धवजींच्या बाबतीत हे दोन गोष्टी राष्ट्रवादीचे मंत्री पण सांगतात, माझे मित्र कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, ते पण सांगतात की बाबा आत्तापर्यंत खूप मुख्यमंत्री झाले, पण असं डूख ठेवणार आहे किंवा आतल्या गाठीचे किंवा कळू न देता काटा काढणारे किंवा बरोबर शह कुठून फटका बसेल यांचा येऊन ते बसल्याशिवाय कळत नाही, असे हे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना आलेला राग ते मनामध्ये ठेवतात आणि योग्य वेळेला काढतात उद्धवजी. आदित्यला राग वगैरे नाही, रात घे सो बात घे, ठीक आहे. आदित्य सल्लागार नाही आहे, तर त्यामुळे मग काय अनिल परब वगैरे काय सल्ला देणार आणि त्याच्या साईने काय करणार. बरं फार मोठ्या तज्ज्ञांना घेऊन बसलेत कधी असं ऐकलं तुम्ही? अरे शरद पवारांना भेटत नाही ते तज्ज्ञांना काय भेटणार? माझ्या माहितीतले 2-4 माणसं आहेत की जी विशिष्ट क्षेत्रामध्ये फार माहितगार माणसं आहेत, त्यांनी स्वतःहून एक केलं किंवा आम्ही आम्हाला पैसे नकोत पण महाराष्ट्राच्या भल्याकरता आम्ही तर 4 शब्द सांगतो तुम्हाला, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. तर त्यामुळे अशा गोष्टी सांगणारे खूप येतात माझ्याकडे सकाळपासून रात्रीपर्यंत, आम्ही तुम्हाला सल्ला देतो, आम्ही तुम्हाला हे देतो वगैरे. त्यांनी ते मीडियाचे जे पण एक नेटवर्क स्वतः करता उभारलं आहे, ते काय काम करतं
कुठे तुम्हाला उद्धवजींची पॉझिटिव्ह पब्लिसिटी दिसते, उद्धवजींची प्रतिमा उभारलेली दिसते. दादा लोक करतात, मला खात्री नाही, मला काही पुरावा काही नाही, पण करोडोच्या बजेटनी काम करतात. ते पैसे जातात कुठे आणि कोण काय, त्यांची काय प्रतिमा आहे, काही नाही ना. पण म्हणून त्यांना जर असं म्हटलं की बुवा यांना कुणातरी हे करा, तर तसंही ते मान्य करत नाहीत. त्यामुळे उद्धवजींचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी स्वतःचं एक बेट करून घेतलेलं आहे. त्याच्याभोवती त्यांनीच खंदक खणून टाकलेला आहे. या खंदकाच्या आत कोणी यायचं नाही, मी माझा इथे सुखी. आणि मग ते कुठल्या तरी बेटावर अडकलेला माणूस त्या नारळाच्या झाडाकडे वरती बघत ते त्या नारळाचं पाणी पडेल मिळेल आपल्याला वगैरे असं करत जसा बसतो, तसे त्या बेटावर बसून सत्ता उपभोगतात. त्याचाच आनंद आहे त्यांना की काही करावं लागत नाही. पण मग याच्याचमुळे आता या सरकारमध्ये उद्धव ठाकरे एकटे पडले किंवा स्वतःहून एकटे गेले असं एक चित्र जे दिसतंय, किंवा तीन पक्षातले जेव्हा जेव्हा मतभेद होतात किंवा ज्यावेळेला असे अटीतटीचे नाजूक प्रसंग येतात, त्यावेळेला या बाकी दोन्ही पक्षांचे मंत्री नेहमी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात की त्यावेळेला मुख्यमंत्री निर्णय घेतील. अजित पवार एक नेहमी सुरक्षित अंतर राखून असताना दिसतात. तर ह्याच्यात उद्धव ठाकरे एकटे पडतात असं वाटतं. उद्धव ठाकरेंनी स्वतःला एकटं करून घेतलं आहे, पडत नाही आहेत. अहो, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्याचे 4 मित्र तुम्ही सांगू शकायचे. फडणवीसांचं नाव घेतलं तर तुम्ही 4 चांगल्या माणसांची नावं घ्यायचं की हां ते त्यांचे मित्र आहेत. कुणी मुख्यमंत्री 4 मित्र असायचे त्यांचे. यांचा मित्र कोण आहे सांगा? एक मित्राचं नाव द्या. नोकर आहेत, कार्यकर्ते आहेत, दलाल आहेत, एजंट आहेत, पण मित्र नाही. माणसाला मित्राची गरज असते. तो मित्र पण कसा हवा की जो त्यांना ह्याच्यावरच कुठेतरी सल्ला देईल चांगला. जसं मी ठाकरे परिवाराबद्दल प्रश्न विचारला तसं पवार कुटुंबाबद्दल पण मला विचारायचं. म्हणजे शरद पवार साहेब आहेत, ते नेतृत्व करतायत, सक्रिय आहेत, पण त्यांच्या खालची जी दुसरी नेतृत्वाची फळी आहे त्याच्याबद्दल बरंच काय काय बोललं जात असतं. म्हणजे अजितदादांचं पुढे आता कशा प्रकारे ते करणार, सुप्रियाताईंचं पुढे नेतृत्व कशा प्रकारे, तुमचं आत्ताचं सध्याचं स्टेटस तुम्ही कसं बघता? कसं आहे ना, पवार साहेबांनंतरची दुसरी फळी जी आहे तिची चिरफळी झालेली आहे. बरं. अजितदादा आणि सुप्रिया हे 2 गट स्वतंत्र झालेले आहेत. बाहेर दाखवून न दाखवू. अजितदादांचा गट वेगळा आहे, सुप्रियाताईंचा वेगळा आहे. आणि जसं बाळासाहेबांना जेव्हा चॉईस करायचा निर्णय घेण्याचा वेळ आली त्यावेळेस त्यांनी राजला बाजूला सरून उद्धवला केलं, बरोबर. अदरवाईज राज हाच त्यांचा राजकीय वारस म्हणून लोकांनी मनामध्ये निश्चित केला होता. राज हा मित्र होता, त्याचं सगळं पोटेन्शियल एका पॉलिटिकल लीडरचं. तो बाळासाहेबांच्या केवळ नकला नव्हता करत, तो प्रति बाळासाहेब आतून बाह्य जगत होता. बरं. अंतर्बाह्य तो बाळासाहेब जगत होता आणि त्यामुळे तो बाळासाहेबांचा खरा वारस होता. अच्छा. पण तो पुतण्या होता ना, मुलगा नव्हता ना. तर त्यामुळे एक क्षण असा आला की ज्या वेळेला राज बाजूला गेला, बाजूला काढलं गेलं, त्याला एक व्यूहरचना करून नियमित बाहेर केलं. कारण त्याची लोकप्रियता, त्याची बोलणं हे ते लोकांना बाळासाहेब दिसायचे हो त्याच्यात. लोक असं म्हणायचे वाह वाह वाह, साहेबांचा अनुभव आला. ते चालत नव्हतं, त्यामुळे त्याला बाजूला काढला. सेम आता गंमत अशी आहे की अजित पवार काही शरद पवारांची प्रतिकृती नाही, सुप्रिया पण नाही, त्यांची स्वतःची एक कार्यशैली आहे. परंतु कसं आहे ना की असं उदाहरण दिलेलं लोकांना नाही आवडत, परंतु हा मराठी भूमीचा शाप आहे की एका थोर माणसानंतर, आपण जास्त डिटेल नावं न घेऊया, एका थोर माणसानंतर त्याच्या घराण्यामध्ये जेवढे वारस असतात ते सगळे आपसातच लढतात. त्यांच्या गाद्या स्वतंत्र होतात आणि त्या गाद्या एकमेकाविरुद्ध लढण्याच्या नादामध्ये तिसऱ्याच कोणाला तरी मोठी गादी देतात. हे यापूर्वी पण झालेलं आहे. आत्ता गमत अशी आहे की शरद पवार हे हिमालय आहेत हो, शरद पवार हिमालय आहेत, पण त्यांच्या त्या तेवढ्या सगळ्या वलयाच्या तुलनेमध्ये हे छोटे लोक आहेत. सुप्रिया तिचे काही गुण आहेत, तिचे काही हे आहेत, अजितदादांचे काही गुण आहेत, काही दुर्गुण आहेत त्या ह्याच्यामध्ये, पण ते दोघंजण त्यांच्या सांधे जोडणे. किंबहुना मला तर स्वतःला असं आत्ता जी काय मला माहिती मिळते त्याच्यावरून आत्ता शरद पवार साहेबांच्या साम्राज्याचं काय म्हणतात त्याला, पॉवर ऑफ अटर्नी, बरा शब्द सुचला मला, पॉवर ऑफ अटर्नी ही सुप्रियाताईंकडे. अच्छा. शरद पवारांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक नाव टोंग जितके किक होतात तेवढे सगळे त्यांची पॉवर ऑफ अटर्नी सुप्रियाताईंकडे आहे. सुप्रियाताईच ठरवतात. पण मग ते आधी काय काय ठरलं होतं की राज्यातलं राजकारण अजितदादा बघतील, केंद्रातलं सुप्रियाताई बघतील? हो, जिथे
आदल्या दिवशी असं सांगितलं जातं अजितदादांना की जा तू शपथ घे, आणि तो शपथ घेऊन बाहेर यायच तो सांगितलं जातं जा घरी जा, आता नाही करायचं आपल्याला. एवढे तर तुम्ही रात्री डिसिजन बदलता ना. का मोदी अमित शहा चिडले? याच्यामुळे नाही चिडले की तुम्ही दगा दिला, तुम्ही सांगून हे केलं ना, म्हणून ते चिडले ना. आणि अजितदादा पण बोलले ना की मला सांगितलं नसतं मी गेलो नसतो, आता पुढल्या वेळेला मी माझ्या मनाने जाईन, दुसऱ्याच्या मनाने जाणार नाही. पण एक गोष्ट सरळ आहे की आता सुप्रिया सुळे याच एकमेवाद्वितीय बरं. पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्यांच्या वारस झालेल्या आहेत. जे काही निर्णय होत आहेत ते त्यांच्या मनाने होत आहेत. त्यांचं स्वतःचं असं एक टीम त्यांनी तयार पण केलेली आहे. अच्छा. आणि अजितदादांची टीम विस्कळीत झालेली आहे. कारण अजितदादांचं नेमकं भवितव्य काय ह्याचा अंदाज येत नाही आहे. आणि कसं आहे की त्यांचं भवितव्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की अजितदादा एक असं शून्य आहेत की ज्याच्या पुढे शरद पवार नावाचा एक ठेवला की ते 10 होतात, तर शरद पवारांचा एक काढला की ते 0 होतात. ही ट्रॅजेडी असते अशा नेत्यांची की त्यांची 0 म्हणून किंमत असते, ती हिरो म्हणून नसते ना तोपर्यंत, जोपर्यंत पुढे आकडा येत नाही. शरद पवारांच्या सान्निध्य किंवा आशीर्वादाशिवाय अजित पवार काय आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाही. याच्या उलट सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये असे की त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे, हे सर्व श्रुत आहेत. आतल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. अहो जे लोक अजितदादांचे फोटो होर्डिंगवर लावून त्याच्यापुढे असं प्रार्थना म्हणायचे, त्या लोकांच्या होर्डिंगवर अजितदादा दिसत पण नाहीत, आणि त्या अजितदादांविरुद्ध मोर्चे काढतात, अजितदादांना शिवीगाळ करतात. इथपर्यंत बघितलं का नाही आपण? मग ते कशामुळे? कारण ते सगळे आता इकडे आले सुप्रियाताईंकडे. असा विचार केला ना तर कदाचित जर उद्या त्या मुख्यमंत्री झाल्या ना तर दुसरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यासारखं होऊ शकेल, इतक्या त्या त्यांच्याशी साधर्म्य असलेल्या आहेत. बरं. ते वेगळा विषय आहे तो. पण अनहितकारक नाही त्यांच्यामध्ये काही कुठली वृत्ती निगेटिव्ह नाही. तुम्ही आता जो मगाशी मोदी आणि शहांचा उल्लेख केला, तर केंद्रातलं नेतृत्व सगळ्या पक्षांमधलं, पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, काँग्रेसमधले राहुल गांधी किंवा सोनिया गांधी असतील, यांचे आणि राज्यातले प्रमुख नेते शरद पवार असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, यांच्या संबंधांचं सध्याचं स्टेटस याच्याबद्दल तुमची काय माहिती आहे? कारण एक ह्या प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे हे सरकार जर पडलं तर भविष्यातल्या पर्यायांची चाचपणी ही सेना आणि राष्ट्रवादी असं दोन्हीकडनं सातत्याने सुरू असते असं म्हटलं जातं. बरं. त्या पार्श्वभूमीवर त्या प्रश्न विचार. नाही, अगदी ना, तुम्ही पण मॅम, तुम्ही पण ॲग्रीवाल. महाराष्ट्रामधले भारतीय जनता पक्षाचे नेते जर वगळले तर ज्यांचा केंद्रीय नेतृत्वाशी नाळ जुळलेली आहे, धागादोरा जुळलेला आहे, स्नेहसंबंध आहेत, त्यांचं काहीतरी वैचारिक आदानप्रदान आहे, असा कोणताच पक्ष नाही. अहो यांना राष्ट्रीय अस्तित्वच नाही, त्यांना राष्ट्रीय नेतृत्व कुठून असणार? राष्ट्रवादी पक्षच मुळात महाराष्ट्रातला, मग त्यांना राष्ट्रीय नेतृत्व काय असणार? प्रत्येकाला भीतीच वाटते ना. तुम्ही कुठल्याही राज्याचा मुलायम, आता मुलायम नाही आहे समजा, अखिलेश आहे, मायावती आहे, इकडे ममता आहे, इकडे आपला चंद्राबाबू आहे, तिकडे आता नवीन स्टालिन उभा राहिला, तो विजय येणार. ह्या सगळ्यांना शरद पवारांच्याबद्दल विश्वासापेक्षा भीती अधिक नाही का? भीतीच आहे. नाही, मी भाजप नाही ना, भाजपचे नाही, केंद्रामधून कोणीही हस्तक्षेप या प्रकारे करू नाही शकणार. बरं. पूर्वी कसं आहे, पूर्वी शिवसेनेमध्ये सुद्धा बाळासाहेब असताना अडवाणी आणि वाजपेयींचे 1 to 1 मध्ये बाळासाहेबांशी संबंध होते, देणं घेणं होतं, एक हार्दिकता होती, म्हणजे आतून ते त्यांनाही आदर होता. ते वेगळी पिढी होती ना ती. उद्धवचं दिल्लीमध्ये कोणाशी काय आहे? म्हणजे मोदी शहांशी नाही समजा, तुमचं वैर आहे, पण म्हणून आणखीन कोणाशी तुमचं चांगलं आहे का? नाही ना. तुम्हाला कोणी नाही वरती छत्रछायाच नाही तुमच्याकडे. तुमच्याकडे जे काही आहे ना, असं वरती पाहिलं तर रिकामं आकाश आहे, खाली पाहिलं तर भरपूर हिरवळ आहे. ते सगळे आपलेच लोक आहेत, ते आपल्याला मानणारे लोकच आपल्या भोवती आहेत सगळे. तेच राष्ट्रवादीचं आहे ना. शरद पवार महाराष्ट्राचेच नेते आहेत ना. त्यांना काय बरेच पक्ष अखिल भारतीय म्हटलं तर ते काय अखिल भारतीय नेतृत्व म्हणून मान्य नाही झालेले अजून. झाले असते तर याच्या UPAचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच असतं. आणि खुद्द काँग्रेसवाल्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना सोनिया आणि राहुल गांधींचा भरोसाच वाटत नाही. राहुल गांधींच्या बाबतीमध्ये असं आहे की ते केव्हा काय बोलतील, काय करतील, काय आदेश काढतील, कधी म्हणतील, सोडून द्या मंत्रिमंडळ, तर काय करायचं? त्यामुळे त्यांनाही भरोसा नाही आणि त्यांच्या बळावर निवडणूक इथे जिंकता येत नाही. आतासुद्धा जिथे काँग्रेसचे लोक निवडून आले ते आपल्या बळावर आले. कुठे राहुल गांधींनी काय प्रचार केला म्हणून निवडून आले? नाही आले. महाराष्ट्रात पण जे काँग्रेसचे आले सर्व बळावर आले. ती माणसं स्वतःच्या बळावर आलेली काँग्रेसची माणसं आहेत. म्हणूनच ते म्हणतात की राहुल गांधींनी काय आम्हाला निवडून नाही आणलं, आम्ही आमच्या बळावर आलो. त्यामुळे ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत.
पुण्याचं काय, दिल्लीशी काही नाही. आणि दिल्लीचा हस्तक्षेप महाराष्ट्राच्या आघाडीमध्ये फक्त मोदी शहांचा झाला तर याचं कारण असं आहे की जेव्हा गरज पडेल त्यावेळेला शरद पवार मोदी शहांशी बोलू शकतात. बरं, एक म्हणजे आता भाजपचा विषय निघाला आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल जर बोलायचं झालं, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडनं म्हणण्यात आलं होतं की अकेला फडणवीस क्या करेगा. तर त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात 2 प्रमुख मंत्र्यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. हे सगळं वाझे परमवीर सिंगचं प्रकरण लावून धरलं. पंढरपूर त्यांनी जिंकून दाखवलं. तर आता विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची गेल्या 1.5 वर्षातली कारकीर्द, याच्याबद्दल तुम्ही काय भाष्य? मला तर स्वतःला असं वाटतं ना की विरोधी पक्षनेतेपदी जर फडणवीस नसते ना तर महाराष्ट्राची धुळधाण झाली असते. बरं, अंकुश नसलेला मधोन्मत्त हत्तीसारखे उधळले असते महाआघाडीवाले. त्यांना जाब विचारणारच कुणी नसता आणि मग हे निघालं पण नसतं. हो, फडणवीस सोडा, राठोड सोडा, काही सोडा, यातलं काही निघालं नसतं. तेरी बी चूक मेरी बी चूक असंच राहिलं असतं. एक फडणवीसांचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांचं कसं आहे की ते त्या एका पठडीमधले आहेत. वेडात दौडलेले वीर मराठे साथ, जीवाची पर्वा न करता, समोर 1000 सैन्य आहे का 2000 सैन्य याची पर्वा न करता ते जे क्रुसेडर म्हणतो ना आपण, धर्मयुद्ध, त्या मेंटॅलिटीचे ते गृहस्थ आहेत. त्यामुळे मला काय तुम्ही करता, मला ते बोलतात ना काय करणार, माझ्यावर खटले भरणार, बघा मला काय त्रास देता द्या. ही इज नॉट बॉदर्ड. आणि त्यांचं आत्ता तरी मला स्वतःला असं वाटतं की आता त्यांनाही कळतं की बघ मुख्यमंत्रीपद काय उद्या सकाळी जाऊन मला शपथ नाही घ्यायची, मला मेहनतच करायची आहे, मला पक्ष वाढवायचा आहे, पक्ष स्थिर करायचा आहे आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांना आळा घालायचा आहे. आणि जेवढं एक्सपोज त्यांनी केलं या सगळ्यांना तेवढं कुणीच नाही ना केलं. आणि मीडिया आता शांतच आहे ना, मीडिया शांत आहे. तुम्हाला पूर्वी मीडियामध्ये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सरकारचा विरोधी पक्ष म्हणून का संपादक बोलताना भाषणात बोलतात की विरोधी पक्षाचं काम वर्तमानपत्राने केलं पाहिजे. करतात का? नाही करत ना. तुम्ही पण आता आदित्यची मुलाखत 1-1 तास दाखवायला लागल्यानंतर काय बोलणार आपण? 1-1 तास त्याला संपले त्याचे मुद्दे तरी त्याला उकरून 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 म्हणजे बद्धकोष्ठ झाल्या माणसाला जुलाबाच्या गोळ्या देऊन बोलायला लावावं तसं चाललं आहे. कारण काय तो 1 तास पुरा करायचा आहे जो काय त्याचा हे घेतलेला आहे स्लॉट. तो असं नाही. मीडिया गप्प आहे, मीडिया नाही काही करत आता. आणि मीडियाला कसं झालं आहे की त्यांचे पेपर आहेत त्यांचे खप झालेत पुअर. लाखवाला पेपर 10,000 नाही खपत कारण सगळे या वातावरणामध्ये ब्लॉक झाले आहे. त्यामुळे त्यांची शक्ती पण गेलेली आहे. चॅनलला हे जे पॅरलल सगळे जे तुमचे आलेले आहेत व्हिडिओ आणि यूट्यूब्स वगैरे त्यांनी खाऊन टाकलेलं आहे, खाऊन टाकलेलं आहे. लोक आता तेच हे सगळं इकडे जास्त चवीने बघतात. त्यामुळे त्यांची ताकद नाही राहिली. त्यामुळे एकीकडे ते दात नखं गळून पडल्यामुळे क्षीण पण झालेत आणि दुसरीकडे लाचार पण झालेत. जवळपास सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललोय. तरी एक शेवटचं म्हणजे काय म्हणतात ते गार्निशिंगसाठी मला एक शेवटी तुमच्याकडे यायचं आहे की मी नेत्यांचं नाव घेतो, तुम्ही 1 किंवा 2 वाक्यात त्या नेत्याबद्दल भाष्य करा. केवळ 1 किंवा 2 वाक्य. उद्धव ठाकरे. असा राजा बुद्धिबळातला की जो स्वतः काहीच करू शकत नाही, आजूबाजूची प्यादी आणि इतर जे हे आहेत त्यांच्या जीवावर तो टिकून आहे. बरं, कधी चेकमेट होऊ शकतो तो. बरं. शरद पवार. शरद पवार ते ना एक अशी कुठली तरी जागा आहे कुठेतरी की तिथे गेलेली विमानं नाहीशी होतात. तिथे गेलेलं काय काय बर्मुडा ट्रायंगल. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे. तिथे गेलेल्या माणसाचं काय होतं कळत नाही, बाहेर पडलेला माणूस नसतोच कोणी. राज ठाकरे. राज ठाकरे. राज ठाकरे हे ना खरोखर असं एक अद्भुत रसायन मी फार जवळून होतं की बाळासाहेब ठाकरे होण्याची ताकद, बुद्धी, धार असलेलं असं ते व्यक्तिमत्व जे आहे ते नुसतंच साहेब होण्यावर समाधानी झालं. अजित पवार. अजित पवार. अजित पवार न घर का न घाटका अशी आत्ता तरी स्थिती आहे त्यांची. संजय राऊत. संजय राऊत. मी संजय मित्र आहे माझा. मी नेहमी त्याला म्हणतो की तू बिरबल आहेस का तेनालीराम आहेस कळत नाही मला, पण एक गोष्ट आहे की मी जर तुला बिरबल म्हटलं तर तुझा बॉस बादशाह ठरून त्याचा थोडा अपमान होतो की काय अशी मला भीती वाटते. पण तो आहे बिरबलच आहे आणि त्याचा बादशाही तसाच आहे. काय करणार. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे पूर्वीच्या आणि आताच्या याच्यामध्ये फार फरक पडलेला आहे. मला असं वाटतं की ते आता सुळे कमी आणि पवार जास्त झाले आहेत. बरं. आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे.
आदित्य ठाकरे अजून ना ते आता मला नाती आहेत छोट्या छोट्या त्या ना बघितलं मी ते अजून ते खुळखुळा असतो ना असं वाजवत अजूनही तिच्याशी गप्पा मारण्यापेक्षा किंवा दुसरं काही ॲक्टिव्हिटी करण्यापेक्षा तिच्यासमोर नेऊन खुळखुळा वाजवला ना की ती भयंकर खुश असते हातपाय उडवून वगैरे असं रिस्पॉन्स देते हे आमचं असंच खुळखुळा वाजवला की खुश होणारं पोरगं आहे. बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात तर कसं आहे बाळासाहेब थोरात आहे ना प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये वगैरे आहेत ते मॅच्युअर माणूस आहेत पण त्यांना ना आता कसं आहे ना की लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे आता त्यांना असं सारखं वाटतं की बाबा आणि कसं झालं की अजून ते लॉटरीचं तिकीट त्यांना इनकॅश नाही करता आलेलं त्यांच्या काही मर्यादा आहेत पक्षाच्या मर्यादा आहेत त्यांच्या स्वभावाच्या मर्यादा आहेत त्यामुळे ते लॉटरीचं तिकीट घेऊन असं सारखं फिरत असतात आणि म्हणत असतात बघितलं ना मला 1 करोडची लॉटरी लागली आता ती इनकॅश कधी होणार कोणाला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस मला वाटतं की एक आता तरी आता धर्म हा शब्द लावला की त्याला वेगळा अर्थ होतो पण आत्ता तरी ते धर्मयोद्ध्याच्या भूमिकेत मला दिसत आहेत खरोखरच म्हणजे ही इज अ क्रुसेडर ही इज अ फायटर ही इज अ लीडर आणि ते नसतील तर महाराष्ट्राचं काय होईल अशी भीती वाटते इतकी म्हणजे ते काय तुमच्याकडे बोलतो आहे म्हणून नाही हे मी बाहेर पण बोलतो की विना फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची कल्पना करू शकत नाही इथल्या सुख शांती आणि याच्यामध्ये नाही. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे गणेशोत्सवात एक शोभेचा गणपती असतो आणि एक पूजेचा गणपती असतो. बर त्यातले कोण नाही सूचक म्हणजे तरी जरा सध्या तरी शोभेचाच गणपती आहे. बर नाना पटोले. पण ते विसर्जन कधी होतं ना बाबा हा प्रॉब्लेम असतो ना. बर पूजेचा गणपती घरात राहतो आणि शोभेचा गणपती कधी विसर्जित केला जातो फक्त 7व्या का 10व्या फरक असतो. पुढे नाना पटोले. नाना पटोलेनं मला जामवंतराव धोटेंची आठवण करून देतात आता जी त्यांचं तुम्ही जामवंतराव तू लहान त्या जन्माला पण आला नसेल जामवंतराव धोटे एक असं विदर्भातलं त्यांना विदर्भ सिंह वगैरे म्हणायचे असं एकदम झंझावाती व्यक्तिमत्व होतं जाम धमाल करायचे ते त्या ह्याच्यामध्ये. नाना पटोले त्यातलेच वाटतात म्हणजे ते जिथे आहेत तिथे कायम अश्वत्थाम्यासारखे असंतुष्टच असतात. भाजपतही असंतुष्टच होते की तिथे कधी समाधानाने राहिले इथेही नाही राहिले. नारायण राणे काय ते नारायण राणे आहेत पण त्यांना अजून नारद नाही मिळाला असा की जो नारायण राणे म्हणेल हा त्यांचा प्रॉब्लेम दिसतोय मला. अनिल परब. अनिल परब तो सर उद्धवजी पेशवे आहेत असं म्हटलं तो घाशीराम कोतवाल आहे. चंद्रकांत दादा पाटील. एक वसंतदादा तुला परत ते आठवणार नाही तू लहान जन्मालाच नव्हता. वसंतदादा पाटील जसे होते ना मी वसंतदादा पाटलांना फार जवळून पाहिलं एक वेगळं म्हणजे ते एक वेगळं असं म्हटलं तर सरंजामशाही म्हटलं तर कौटुंबिक असं म्हणजे त्याने राजकारण पण कौटुंबिक संबंधातूनच केल्यासारखं म्हणजे स्वतःचं नाही सगळं परिवाराचं आहे वगैरे. वसंतदादा पाटलांशी त्यांचं मला खूप साम्य वाटतं म्हणजे एक मनाचा मोठेपणा उदारपणा सगळ्यांना सांभाळून घ्यावं अरे तू पण माझा आहेस रे तू पण माझा आहे फार विरोध जरी केला तरी नंतर चल चहा प्यायला असं एक समंजसपणा आय ॲप्रिशिएट दॅट. अशोक चव्हाण करून करून भागले देवपूजेला लागल्यासारखं आहे त्याचं सगळं करून झालं माझा मित्र आहे चांगला तो काय बाकी ठेवलं नाही त्याने म्हणजे उसाचं कांड पण ते 3-4 वेळा हे करून साखर खाल्लेला माणूस आहे जाऊ दे. जवळपास महाराष्ट्राचा सगळा विद्यमान राजकीय नकाशा अनिल थत्ते यांनी उलगडून दाखवलाय. अनेक गौप्यस्फोट त्यांनी केलेत काही अंदाज त्यांनी वर्तवलेत. आता ते त्यातले किती खरे ठरतात किती खोटे ठरतात खरे ठरले तर त्यांच्याकडनं आपल्याला पार्टी सुद्धा मिळणार आहे. तर आजच्या या चर्चेत इथे खोटे ठरणारच नाही याचं कारण काय ज्यावेळेला मी विधान करतो त्यावेळेला मी माहितीच्या आधारे करतो. मी पत्रकार विशफुल थिंकिंगवर विधानं करतात लक्षात ठेवा आणि मी विशफुल थिंकिंगवर करत नाही म्हणजे अमुक व्हावं असं मला वाटतं म्हणून मी ते होईल असं सांगत नाही जे होणार असं मला दिसतंय तेच मी सांगतो. गो ॲड. थोडक्यात मला पार्टी मिळणार आहे इथे कन्फर्म 100%. त्यामुळे आजच्या चर्चेत इथेच थांबूया. आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर MahaMTVच्या आणि साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण सर्वांचे धन्यवाद. थत्ते सर आपले धन्यवाद.